बाळा, आज तू फार दुःखी आहेस. तुझ्या आयुष्यात असणारी संकटांची मालिका संपता संपतच नाही. काही लोक तुझं हे दुःख पाहून खूप आनंदी होत आहेत आणि तुझं मन बेचैन करत आहेत. म्हणून तुझ्या मनाला आधार देण्यासाठी मी तुझ्याशी आज बोलायला आलो आहे. बोलणार ना मग? बाळा, तुला होणारा त्रास पाहून तुझा शत्रू आनंद साजरा करत आहे. पण त्याला कुठे माहीत आहे की त्याने जे पेरलं आहे त्याचं फळ त्याला नक्कीच भोगावं लागणार आहे. कारण या सृष्टीचा कर्माचा नियम अटळ आहे. जैसी करणी वैसी भरणी. आपण जे बी पेरतो तेच उगवतं. म्हणून बाळा, तू त्यांचा विचार सोडून दे. काही लोकांना दुसऱ्यांचं सुख पाहवत नाही. तू प्रगती करावी, तुझा सन्मान व्हावा, तुझं नाव व्हावं हे त्यांना सहन होत नाही. म्हणून ते तुझ्या विरोधात बोलतात, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात संकट येतं तेव्हा ते मनोमन खूप आनंदी होतात. पण बाळा, हे लक्षात ठेव, या जगात न्याय उशिरा मिळू शकतो, पण अन्याय कधीच कायम राहत नाही. ज्याने दुसऱ्याला रडवलं आहे त्याला एक ना एक दिवस स्वतःही रडावं लागतं. ज्याने दुसऱ्याच्या मनाला वेदना दिल्या आहेत त्याला त्या वेदनेची जाणीवही नक्कीच होते. शत्रूने तुला त्रास दिला म्हणून तूही त्यांच्यासारखा वागू नकोस. ही तू चूक करू नकोस. रागात घेतलेला निर्णय आपलं आयुष्य बिघडवतं बाळा. तुझं काम चांगलं कर्म करणं आहे बाळा. बाकीचा न्याय वेळ आणि ईश्वरावरती सोड. तुला वाटत असेल की तुझ्यावर अन्याय झाला आहे. कोणी तुझी बाजू घेत नाही, कोणी तुला समजूनच घेत नाही. पण लक्षात ठेव, मी सगळं काही पाहतो आहे. तुझे अश्रूही त्यांना मला दिसत आहेत आणि तुझ्या शत्रूंचे कर्म देखील मला दिसत आहे. आज तुझ्यावर कठीण वेळ आली आहे, पण वेळ कायम एकसारखी नसते. काल ज्यांच्याकडे सर्व काही होतं तो आज रिकामा झाला आहे आणि काल जो संघर्ष करत होता तो आज यशाच्या शिखरावरती पोचलेला आहे. म्हणून आजच्या परिस्थितीवरून भविष्य ठरवू नकोस. शत्रूची खरी हार कधी होते हे माहिती आहे का तुला? जेव्हा तू दुःखातून उठून पुन्हा उभा राहतोस, जेव्हा तू यशस्वी होतोस, जेव्हा तू मनात द्वेष न ठेवता पुढे जातोस, तेव्हा शत्रू स्वतःच तडफडू लागतो. आज तुझं मन दुखावलं गेलं आहे. कदाचित तू अनेक रात्री रडत काढल्या असशील. कदाचित तुला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही. पण बाळा, हा शेवट नाही. ही फक्त तुझ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत तेच उद्या तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्य वाटेल त्यांना. क्षमा करण्याची ताकद ठेव. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना क्षमा कर. कारण क्षमा करणारा माणूस कमकुवत नसतो, तो सर्वात शक्तिशाली असतो. द्वेष मनात ठेवला तर तुलाच त्रास होत राहील. तुझं मन अशांत राहील. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी तू त्यांना माफ करून टाक. बाळा, शत्रूच्या वागण्यामुळे खचू नकोस. त्यांच्या आनंदाकडे पाहून दुःखी होऊ नकोस. कारण सत्याचा विजय निश्चितच असतो. कर्माचा हिशोब अचूक असतो आणि माझा न्याय देखील अटळ असतो. तुझा संयम, तुझी श्रद्धा आणि तुझं चांगलं कर्म तुला योग्य ठिकाणी नक्कीच पोहोचवेल. विश्वास ठेव बाळा. आज तुझा शत्रू हसत असेल, पण उद्या त्यालाही त्याच्या कर्माची जाणीव नक्की होणार आहे. तू फक्त पुढे चालत राहा. मी तुझ्यासोबत नेहमी आहे. व्हिडिओ तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चांगलं कर्म करायला देखील विसरू नको. चॅनेलला सबस्क्राईब नक्की कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर. श्री स्वामी समर्थ.